राम राम मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉग मध्ये. तर मी आजपासून व्लॉगिंग चालू केली आहे. तर आजचा व्लॉग डायरेक्ट आपल्या जिमचा असणार आहे. तर जिमला जातो सकाळी 6:30 वाजले, तेवढी बेकार थंडी वाजत होती, तरी पण आपण म्हणलं नाही जायचं आणि व्लॉग करायचाच. तर गेलो तसंच, थंडी तर खूप वाजत होती तरी बी गेलो जिमला गेल्यानंतर मस्त गाडी पार्क केल्यानंतर मस्त हिरो सारखी एंट्री मारायची ते आपण मारली. एंट्री केल्यानंतर प्रोटीनचा डब्बा दिसला, तिथं प्रोटीन घ्यायचं होतं आपल्याला, पण ट्रेनर म्हणला प्रोटीन नका तुम्ही क्रिएटिन घ्या, तुम्हाला तुमच्या बॉडीला आकार देण्यासाठी क्रिएटिनची गरज आहे. त्याच्यामुळे आपण एमडीचे क्रिएटिन हे फायनल केलं. क्रिएटिन फायनल केल्यानंतर आतमध्ये गेलो जिममध्ये गेल्यानंतर बघण्यासाठी खूप भारी नजारे येते, पण आपल्याला ते नव्हते बघायचे. तर आपण मस्त आपलं जाणे आणि वर्कआउट करणे याच्यावर आपलं फोकस होतं. आतमध्ये गेलो, चेंजिंग रूम मध्ये गेल्यानंतर बॉडी तर आपली काहीच नाही, तरी पण आपण पोज देऊन स्वतःला मोटिवेट करण्याचं कारण काय आहे की बाबा आळस येऊन जिम करताना तर आपण पहिला सेट मारला केबल लेग पुल डाऊनचा. त्याचे 3 सेट मारले 15-15चे. आपला पुढचा वर्कआउट आहे केबल सीटेड रो. त्याचे पण आपल्याला 3 सेट मारायचे आहे 15-15. हे वाला सेट तर एवढा हार्ड जात होता ना, ह्याचे तरी 15चे 3 सेट तर बसणारच नव्हते, म्हणून याचे 10-10चे आपण 3 सेट मारले. त्याच्यानंतर आपण पुढचा स्टेप मारला डंबल रिव्हर्स ग्रिपचा. ते तर बाबा बोलता पण येत नव्हतं, एवढं बेकार हार्ड जात होता, तरी पण आपण मारले ते 15चे 3 सेट. मारणारच ना. तिथं समोरच्यांची बॉडी बघूनच आपल्याला पण कॉन्फिडन्स येत होता की आपण पण अशी बॉडी बनवणारच. त्याच्यामुळे आपण थकायचं नव्हतं, पूर्णपणे आपले वर्कआउट स्टेप फॉलो करायचे होते. मग आपण घेतली एकदम जोशमध्ये फ्रंट रील्स. त्याचे पण आपण 10-10चे 3 सेट मारायचे होते. हार्ड जात होतं तरी पण थोडं करत आपण 3 सेट कंप्लीट केले. त्याचे पण बोलणं तर खूपच सोपं असते, करणं एवढं अवघड असतं ना की तिथे गेल्यानंतरच हातपाय थरथर होतात. तरी पण आपल्याला करायचे ते, काही विषय नाही. पोच द्यायचं कारण काय नाही, आपल्याला फक्त एनर्जी आणायचं आहे आणि आपले सेट पूर्णपणे कंप्लीट करायचं आहे. कंप्लीट तर करावंच लागणार ना, कारण आपल्याला करायचं